तर शिवनेरी संघ मॅचला इथे सुरुवात. पहिलाच बॉल थोडीशी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सुदर्शन केदार, दमदार केदार, पहिल्याच मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा हिरो म्हणून देखील या खेळाडूकडे आपण पाहिलंय. अप्रतिम अशी फटकेबाजी, तो क्लासिकल असा कव्हर ड्राईव्ह मध्ये खेळलेला षटकार देखील आपण त्यांचा पाहिलेला आहे. इथे मात्र उलट दिशेने काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न, आणि हा स्वाभाविक खेळ आहे. सुदर्शन केदार ज्या पद्धतीने जो दमदार केदार म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातो, ते अनोखी शैली त्यांच्या प्रत्येक वेळेसच ती बॅटिंग पाहायला मजा येते. काहीशी चर्चा झाली, 2 चेंडू आपण पाहतो इथे निर्धाव गेल्यानंतर काहीशी चर्चा इथे प्रामुख्याने केली जाते. सचिन ढवळे सर देखील इथे आपल्याला काहीसा कानमंत्र देताना पाहायला मिळाले. आणि स्वाभाविक आहे, मोठ्या लोकांचं नेहमी ऐकावं लागतं. मग वेळ काळ तिथे महत्वाची नसते. कुठलीही वेळ असू द्यात, कुठलाही काळ असू द्यात, तुम्हाला मोठ्या लोकांचं हे ऐकावंच लागतं. ते वयाने देखील मोठे आहेत आणि त्यांचं ऐकणं हे देखील फार गरजेचं आहे. बघूया काहीसा कानमंत्र इथे सुदर्शन याला दिलाय. हॅलो. तर आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे देखील वळतोय. मागच्या मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या खेळाडूने पटकावला, त्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या बरोबरीने जोडले जात आहेत नरेश ढोमे सर. ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सर. मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लोहगड सुपर जायंट्स विरुद्ध विजयदुर्ग लायन्स या 2 तगड्या संघांमध्ये एक तगडी मॅच आपण सगळ्यांनी बघितली आणि मोठा स्कोर होता. मात्र अश्विन कुमकर पहिल्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर सुद्धा शुभम गवारी आणि शांतनू वाळुंजकर या दोघांनी धमाकेदार बॅटिंग करत एक सुंदरसा विजय आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे. सागर रासकर सर आपल्या समोर जोडले जात आहेत मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशनसाठी. ॲज अ गेस्ट आम्ही स्वागत करतो सागर रासकर सरांचं आणि लगेच कॉल करतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शांतनू वाळुंजकर. जबरदस्त बॅटिंग, 36 धावांची फलंदाजी, एका षटकामध्ये 14 धावा 2 विकेट अशी दुहेरी कामगिरी राहिली शांतनूची. आणि त्याच कामगिरीसाठी त्याला हा मॅन ऑफ द मॅच, एक पोलो कॅप असेल, त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी स्पेशल डिझाईन केलेली ट्रॉफी असेल, स्पोर्ट्स बॅग असेल आणि त्या बॅग मध्ये बरंच काही असेल. स्टडी मटेरियल आहे, वॉटर बॉटल आहे, टी शर्ट आहे आणि या सगळ्या पुरस्कारांनी शांतनूला इथे सन्मानित करण्यात येत आहे सागर रासकर सरांच्या शुभ हस्ते. अभिनंदन शांतनू. आभार सागर रासकर सरांचं. तर मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन मध्ये इथेच थांबूया आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आहेत शैलेश निवंगुणे सर आणि प्रवीण गायकवाड सर. थँक्यू. धन्यवाद सर. मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालेल्या खेळाडूचं नक्कीच कौतुक आहे. परंतु सुरू असलेली लढत वैभव यांनी मात्र अक्षरशः बॅटरला रोखून ठेवलाय. 4 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. अप्रतिम अशी गोलंदाजी, पॉवर प्ले मध्ये अक्षरशः बॅटरला रोखण्याचं काम केलंय. सुदर्शन यांना जखडून ठेवलंय आतापर्यंत. परंतु सुदर्शन केदार आपला दमदार अंदाज इथे दाखवतायत. क्षेत्ररक्षण तिथे कुठलेही तैनात नव्हते आणि त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा 4 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्हाला ते सौंदर्य पाहायला मिळत आहे सुदर्शन केदार यांच्या बॅटमधून. सुरेखरित्या पॉवर प्ले मध्ये टिपिकल पॉवर प्लेचा फटका. 4 चेंडू इथे निर्धाव गेले, कुठेतरी शांतता दिसली, परंतु शांततेमध्ये खेळण्यासाठी सुदर्शन केदार शांत बसायला काही संत नाही आहेत. चौकाराने इथे अकाउंट ओपन केलाय, शुभारंभ केलाय. इथे देखील उजव्या यष्टीच्या लगत चेंडू मात्र निर्धाव. काय षटक वैभव यांनी देखील हाताळलाय. पहिल्या षटकांमध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा वैभव यांनी खर्च केल्यात. वैभव साठे अप्रतिम असं स्पेल आपल्या या षटकाचा इथे हातात आहेत. 4 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. अप्रतिम सुरुवात. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजीचा घेतलेला निर्णय अगदी योग्य ठरवलाय पहिल्या षटकामध्ये वैभव यांनी. तर पाहूया षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती. हायलाइट्स आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये देखील कशा पद्धतीने सुदर्शन केदार यांनी त्या धावसंख्येला आकार दिला होता. मुख्य व्यासपीठावरती देखील मान्यवर मंडळी आपल्या आवडत्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. सचिन सर आणि सचिन सरांना नेहमीच खंबीर पाठिंबा देणाऱ्या
त्यांच्या सौभाग्यवती देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे मात्र तो खेळण्याचा आनंद सचिन सर देखील मोठ्या मनाने घेत आहेत. पहिला चेंडू खेळत असताना वेगात बॅट फिरवली गेली परंतु संपर्क होत नाहीये. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी येत आहेत सागर. पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा गती इथे कमी केली. ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न डाव्या एसटीच्या वरून हा चेंडू मार्गस्थ होतोय. शुभम गाडे सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये समित जोशी सर देखील आहेत. लागोपाठचे दोन्ही चेंडू निर्धाव. आतापर्यंत 8 चेंडू हाताळले गेले त्यामधले 7 चेंडू हे निर्धाव आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला भला मोठा प्रहार. बॉल चाललाय एक टप्पा घेत डीप काऊ कॉर्नर सीमारेषा पार. सचिन ढवळे सर यांच्या बॅटमधून येतोय एक खणखणीत दणदणीत सनसनीत चौकार 4 धावेंसाठी. आपण मुख्य स्क्रीन वरती देखील शिवांश यांची भावमुद्रा बघितली आहे आणि एक सुंदर गाणं मध्यंतरामध्ये आपण ऐकलं होतं. आमच्या पप्पाने गणपती आणला. आता शिवांशी ते म्हणू शकतो आमच्या पप्पाने एक बाउंड्री आणली आणि संघाला 4 धावेंची इथे वाढ करून दिली आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक बॉलवरती प्रहार करणं हे क्रिकेट होत नाहीये. प्रत्येक बॉलवरती ही भावमुद्रा शिवांशांची. हे सेलिब्रेशन आहे. हे ॲग्रेशन आहे आणि अशाच प्रकारचं ॲग्रेशन नेहमीच खेळामध्ये दाखवणं हे देखील गरजेचं आहे. विराट कोहली यांचं ॲग्रेशन तुम्ही बघितलंच असेल. खेळामध्ये समर्पण देणं. इथे मात्र प्लेड ऑन. बॅटची अगदी आतली एज आणि त्यानंतर यष्ट्यांचा घेतलेला वेध. त्रिफळ इथे उद्ध्वस्त होतोय. पहिल्या विकेटचं इथे पतन होत आहे. सचिन ढवळे सर मात्र इथे त्रिफळा बाद होत असताना डगआउटच्या दिशेने. पहिलाच धक्का. पहिलाच बॅटर शिवनेरी पलटण या संघाचा डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का इथे बसतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. प्लेड ऑन होताना आपण बघितलंय कित्येक बॅटर असे प्लेड ऑन होतात त्यावेळेस नक्की घडतं काय. अगदी उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे आणि क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. बॅटची अगदी आतली एज आणि त्यानंतर यष्ट्यांचा घेतलेला वेध आणि त्या दरम्यान पहिल्या विकेटचं पतन होत आहे. नाराजी स्पष्टपणे बॅटरच्या चेहऱ्यावरती दिसून आली परंतु जी नाराजी आहे ती जास्त वेळ मात्र टिकून राहणार नाही कारण नवीन बॅटर देखील तितक्याच ताकदीचे मैदानामध्ये येत आहेत. सुदर्शन केदार. आपण ते हायलाइट्स देखील आपण पाहतोय जे पहिल्या मॅच मध्ये एक मोठा विजय ज्यावेळेस संपादन केला शिवनेरी पलटण संघाने आणि त्यावेळेस दमदार खेळी सुदर्शन केदार यांच्या बॅटमधून जी प्रामुख्याने पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे थोडस मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली परंतु बॅकअप होता आणि त्या दरम्यान सिंगल इथे जी 22 स्वरूपाची मिळते. नवीन आलेल्या बॅटरचं नाव काय आहे? राजू. नवीन बॅटर आहेत राजू. राजीव. राजीव इथे आपण पाहतोय नवीन बॅटर आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. त्यानंतर टेप बॉल ओव्हर जी मैदानामध्ये संपन्न होते आहे. गोलंदाजी मार्कवरती महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे PSI राहुल कोकाटे इथे गोलंदाजी मार्कवरती आहेत. पुढचा बॉल सुरेखरित्या या देखील खेळाडूने कमालीचा खेळ पहिल्या मॅच मध्ये केलाय. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. एक उच्च पदावरती ते कार्यरत आहेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याने नेहमीच महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या या समाजाची सेवा निरंतर केलेली आहे आणि त्याचबरोबर क्रिकेट विषयीचं प्रेम त्यांचं सातत्याने आपल्याला मैदानामध्ये पाहायला देखील मिळत आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब होत आहे. फेकी इथे होती आहे परंतु एकाच धावेवरती इथे समाधान आहे.
बघा कधी कधी चुका होतात. इथे क्षेत्ररक्षकाकडून देखील बॅकअप करत असताना चूक झाली आणि बॅटरने देखील एकाच धावेवरती इथे समाधान मानलं. जवळपास बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू गेला. 3 धावा देखील झाल्या असत्या, परंतु रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी इथे आपण पाहिलं तर संथ गतीने झाली आहे. धावसंख्या होते ती 10. षटक क्रमांक तिसऱ्याची सुरुवात तर झाली आहे. इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय. सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 11. एक बॅटर बाद 11 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. टेप बॉल ओव्हर मध्ये देखील कमालीची गोलंदाजी राहुल कोकाटे यांच्याकडून पाहायला मिळते. अक्षरशः बॅटर इथे बांधून ठेवले जात आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील तुम्ही बघितलं असेल, हाय स्कोरिंग मॅच होती, त्यामध्ये पलटवार देखील तितक्याच वेगाने करण्यात आला. इथे कुठेतरी गोलंदाज आतापर्यंत मजबूत पकड निर्माण करतायत. बॅटरचे हात मात्र इथे बांधून ठेवल्याचं काम करतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा आहे. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली आहे, परंतु ही जी अपील आहे ना, या अपीलमध्ये म्हणावा तसा दम नव्हता. कारण गोलंदाज एकटेच ती गोलंदाज अपील करत होते. यष्टीरक्षकाकडून अपीलच झाला नाही आणि त्यामुळे थोडंसं सोपं काम पंचांचं झालं. हे मात्र मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता. आमचे कॅमेरामन समालोचन कक्षामध्ये आम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत. चांगल्या कॅमेरावर अगदी बारक्या गोष्टी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे सर्व कॅमेरामन करतायत. आमचे टेक्निशियन देखील अगदी योग्य पद्धतीने आपल्यापर्यंत हे सर्व छायाचित्रण तुमच्यापर्यंत घेऊन येतात. त्यांचं कौतुक आहे. अगदी क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूच्या भावमुद्रा आमचं समालोचन कक्षामध्ये देखील आमचे स्कोरर मित्र आणि त्याचबरोबरीने हे संपूर्ण समालोचन कक्ष ज्यामध्ये नरेश ढोमे सर आहेत, सलीमबाई देखील आहेत, त्याचबरोबर प्रवीण गायकवाड सर देखील आमच्या बरोबरीने जोडलेत आणि सकाळपासून आत्तापर्यंत अविरत सर्व काही गोष्टी आमचे कॅमेरामन तुमच्यापर्यंत घेऊन येतात. इथे मात्र थोडासा अपीस चेंडू खेळलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने सुदर्शन केदार यांच्या बॅटमधून. धावसंख्येमध्ये होणारी 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा आतापर्यंत झाल्यात. म्हणावा तशा धावा आलेल्या नाही आहेत, परंतु जमेची बाजू अजूनही अशी आहे की विकेट्स अजूनही हातामध्ये आहेत. थोडीशी वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपल्याला थोडासा आवाज इथे कमी करावा लागेल. कारण जर आवाज वाढला तर मात्र इथे साऊंडही बंद होतील. परंतु आहे त्या आवाजामध्ये आपण हे मॅच कव्हर करणार आहोत. वेळेचं बंधन आहे. मी तुम्हाला सातत्याने वेळेसाठीच इथे घाई करायला सांगेल. सागर यादव, आता मॉनिटरचा आवाज नाहीये तुमचा. मॉनिटरचा आवाज द्या ना. मग हा आवाज द्यायला सांग. तो कमी बंद करा. हा द्या. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती सागर यादव यांना आमंत्रित करण्यात आलंय. पहिलाच बॉल लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगल इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ते 15. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मुख्य स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकता सचिन ढवळे सर मॅचचा नक्कीच आनंद घेत आहेत. थोडंसं संघ अडचणीत आहे आणि ते प्रेशर स्पष्टपणे चेहऱ्यावरती दिसून येतं आणि स्वाभाविक आहे. परिस्थिती कुठलीही असली तरी देखील ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये उतरता, ज्यावेळेस तुमचा संघ मैदानामध्ये खेळतो आणि कुठेतरी बॅकफुटला गेला तर मात्र तिथे थोडंसं टेन्शन हे स्पष्टपणे दिसून येतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. 15 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगल मिळेल म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या आतापर्यंत एकूण गोळा झाली आहे 16 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 16 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. बॅटिंग टीमचा इथे बाईचा इशारा कळवला जातोय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 16. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. राजवीर पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी या गोलंदाजांनी केली आहे. 50 वेग आहे.
मी सुरुवातीपासून सांगितलंय की ही जी खेळपट्टी आहे ना ही वेगवान गोलंदाजांना चांगली साथ देणारी आहे. तुम्ही जर शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती जर ती गोलंदाजी केली, जर वेगाचा इथे पुरेपूर वापर केला, अचूक टप्पा जर हेरला, तर भल्या भल्या बॅटरला इथे नाचवण्याचं काम गोलंदाज करतील. वेग इथे भन्नाट आहे, अचूक टप्पा देखील आहे आणि या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये देखील कमालीचा स्पेल हाताळला. परंतु इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्तुती अति झाली. बॅटच्या अगदी रडार मध्ये चेंडू दिला आणि त्यानंतर राजवीर यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे अगदी रोहित शर्मा स्टँड MI फॅन्सच्या डगआउट वरून हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. परफेक्ट टायमिंग काय असं ते मात्र राजवीर यांच्या या फटक्यामध्ये दिसून आलं. स्वीट स्पॉट वरती चेंडू आदळला, टक असा आवाज आणि सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंची मोहर त्या चेंडूने लावली आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. फार वेळानंतर एक मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा चेंडू बॅट वरतून ब्रश होतोय. इथे क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली. 3 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. 2 धावा नक्कीच इथे प्राप्त होत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. षटकाची इथे समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 धावेंच्या सरासरीने इथे 24 धावा झाल्यात. 24 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर. 24 बॉल मध्ये 24 झाल्यात. येणारे 18 चेंडू, या 18 चेंडूंमध्ये कमीत कमी 30 ते 40 धावेंची गरज आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूंमध्ये कशा प्रकारे धावा बनवल्या जातील. गोलंदाजी मार्क वरती राम राठोड इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. तर स्ट्राईक वरती सुदर्शन आहे. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 25 धावा. राम म्हटल्यानंतर धनुर्धर, तर दुसऱ्या बाजूने सुदर्शन. एका बाजूने धनुष्य तर दुसऱ्या बाजूने सुदर्शन चक्र. बघूया कोण कोणावरती भारी ठरेल. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दिशा इथे भरकटली जाते. अतिरिक्त धावा इथे पाहायला मिळतात आणि पंच लगेचच गोलंदाजाला दंडित करतायत. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 26. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. 5वं षटक अजूनही सुरू होणं इथे बाकी आहे. सुरुवातीचे दोन्ही चेंडू अवांतर गेलेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. बघूया त्या बदलाचा फायदा गोलंदाजाला होईल का. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला वेगात बॅट फिरवली आहे. क्षेत्ररक्षण डीप मध्ये आहेत. चेंडू अडवला जाईल. सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी बाउंड्री लाईनच्या लगोलग इथे करण्यात आलं. काही धावा संघासाठी वाचवल्या गेल्या. एका धावेने मात्र धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 27. 5व्या षटकाची खऱ्या अर्थाने सुरुवात इथे केली जाते. 27 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप काऊ कॉर्नर मध्ये 2 क्षेत्ररक्षक आले. चेंडू अडवलाय. सिंगल वरतीच इथे समाधान मानावं लागेल. बघा गोलंदाजाला चांगली साथ इथे क्षेत्ररक्षकामुळे देखील मिळते आहे आणि ज्यावेळेस तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं ना त्यावेळेस गोलंदाज देखील अगदी जोमाने अगदी ताकदीने इथे गोलंदाजी करतात आणि त्याचा नक्कीच फायदा देखील होतोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकता रोहित शर्मा स्टँड MI चे फॅन्स देखील तिथे आपल्याला बसताना पाहायला मिळतात आणि अगदी उलट दिशेने स्विचिटचा खेळलेला फटका दमदार सुदर्शन केदार यांच्या बॅटमधून येतोय. हा खणखणीत रुबाबदार चौकार 4 धावेंसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता पहिल्याच मनामध्ये घेतलेला विचार आणि त्या अनुषंगाने मिळालेला चेंडू. लोअर फुलटॉस योग्य दिशेने त्या चेंडूला धाडून दिलं 4 धावेंसाठी. या चौकाराची फार वेळापासून गरज होती. स्वतःवरती जे प्रेशर निर्माण केलं गेलं होतं ते प्रेशर रिलीफ करण्यासाठी, ते टेन्शन दूर करण्यासाठी अशा फटक्यांची गरज होती. स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, स्वतःचा इथे मनाची ताकद वाढवण्यासाठी सुदर्शन केदार यांच्या बॅटमधून तो चौकार येणं हे फार अपेक्षित होतं. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फार दूरवरती चेंडू हाताळला. पंचांनी लगेचच इथे व्हाईट बॉलचा इशारा कळवलाय. फार खर्ची गोलंदाजी केली आहे. बचावात्मक गोलंदाजीचा जो विचार राम यांच्या मनामध्ये आलाय ना की बॅटरच्या मेरिट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये या अवांतर धावा खर्च केल्या जात आहेत.
धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा, हा मात्र सुरेख आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र तो फुटवर्क पाहायला मिळाला नाही. त्या बॉलच्या मेरिट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला नाही आणि त्याची संधी इथे गोलंदाजाने साधली आहे. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव पद्धतीने इथे विसावला जातोय. 33 धावा आतापर्यंत झाल्यात. इथे मात्र सफल झालेत. पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे. पुन्हा एकदा धावसंख्येची दशा इथे बिघडली जाते. राम यांची गोलंदाजी काहीशी खर्चिक आहे, काहीशी वायफळ खर्चामध्ये केली जाते. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. हा मोफतचा दिलेला बोनस आहे, हा धावेंचा बोनस आहे आणि त्याचमुळे धावसंख्येचा आलेख देखील इथे वधारला जातोय, वाढत चाललाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे फटका फसतोय. चेंडू हवेत आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. एक धाव वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. बघा कधी कधी आपण म्हणतो ना की जिथे गरज आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जात नाही आणि त्याचा फायदा इथे मात्र बॅटरला होतोय. कुठलाही खेळाडू तिथे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहिला नाही आणि त्याचा फायदा मात्र सुदर्शन केदार यांना होतोय. फटका फसला होता परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नसल्या कारणाने 2 धावा संघासाठी इथे प्राप्त केल्या जात आहेत. धावसंख्या होते ती 36. एक बॅटर बाद 36 धावा. पुढचा बॉल इथे देखील उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, निर्धाव. यष्ट्यांच्या मागे देखील चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळत आहे. यष्ट्यांना चिटकून आहेत यष्टीरक्षक, अक्षरशः बॅटरला तिथे बांधून ठेवण्याचं काम केलंय. चांगलं यष्टीरक्षणाचा फायदा होतोय. 5 षटकं संपली आहेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र इथे 36 वरती स्थिरावली आहे. ओव्हर झाली ना, दिसत नाही तिथे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. थोडंसं पाणी मैदानामध्ये येत आहे. पाणी पित असताना आपण खेळपट्टीच्या बाहेर पाणी पिणं हे गरजेचं आहे. खेळपट्टीवरती तुम्हाला पाणी पिण्याची संधी मिळणार नाही. थोडंसं बाहेर जावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. 5 षटकं संपली आहेत. 36 धावा झाल्यात. 30 चेंडूंमध्ये फक्त 36. येणारे 12 चेंडू. गोलंदाजी मार्कवरती वैभव, ज्याने पहिले षटक हाताळलं त्याच गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं जातं. काही हायलाइट्स देखील आपण पाहतोय कशा पद्धतीने इथे धावा बनवल्या गेल्या, कशा प्रकारे रोखल्या गेल्या. षटक क्रमांक इथे 5 ची सुरुवात. पहिला चेंडू वेगात बॅट फिरवली आहे. म्हणावा तसा बॅट वरती चेंडू आला नाही परंतु सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 37. फार संत गतीने इथे धावसंख्येला आकार देण्याचं काम इथे केलं जात आहे आणि कधी कधी वातावरण बदलल्यानंतर देखील म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येत नाही. जसजसं संध्याकाळ इथे रात्रीच्या समयामध्ये आपण ज्याप्रमाणे पदार्पण करतोय, थोडंसं वातावरण जरी बदललं, थोडासा गारठा जर जाणवला तर म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येत नाही. म्हणावा तसा तो चेंडू ट्रॅव्हल होत नाही आणि त्याचा फायदा नक्कीच गोलंदाजाला होतोय. इथे मात्र मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज देण्यात आलंय. ऑनफिल्ड डिसिजन आहे, इट्स अ फेअर डिलिव्हरी, परंतु मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे बॅटिंग टीम कडून रिव्ह्यूचा वापर चॅलेंज करण्यात येत आहे. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. वाईट बॉल आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. काय असेल या चेंडूची कहाणी पाहायला मिळेल. दूध का दूध और पाणी का पाणी. टेक्निशियन्स इथे टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या वॉर रूम मध्ये पुन्हा एकदा तिसरे पंच जोडले जातील. कशा पद्धतीने इथे चेंडू पडल्यानंतर मार्गस्थ होतोय, त्या चेंडूची लाईन, लेंथ, बॅटरचं शफल होणं, या सर्व काही गोष्टी इथे ग्राह्य धरल्या जातील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत सोपवला जाईल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय आणि तिसरे पंच इथे निर्णय आपल्यापर्यंत कळवतील आणि इथे मात्र रिव्ह्यू गमावला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येतोय. सदोतीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती वैभव साठे. पुन्हा एकदा अधिक सफल झाले.
जागा सोडली आणि त्याचा फायदा मात्र झाला नाही. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे आणि हा लेग बाय स्वरूपाचा नशिबाची साथ देणारा हा चौकार आहे. बुडत्या व्यक्तीला देखील काठीचा आधार असो, त्याचप्रमाणे जी धावसंख्या इथे कुठेतरी गोठली गेली आहे त्या धावसंख्येला इथे मात्र वाढ देण्याचं काम या लेगबाईच्या चौकाराने केलं जात आहे. मोफतचा चौकार इथे मिळतोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती सत्तेचाळीस धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. एक षटकार देखील आपण येताना पाहतोय. दमदार सुदर्शन यांच्या बॅटमधून मिडविकेटचं क्षेत्र जे निवडलं आणि फार दूरवरचा रोहित शर्मा स्टँडच्या दिशेने हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. नियोजनामध्ये देखील आपण पाहतोय प्रत्येक गोष्टींमधला बारकावा आपल्याला पाहायला मिळालाय. सुसज्ज असं नटलेलं मैदान, प्रेक्षकांसाठी देखील एक नव्हे तर 3 प्रेक्षक गॅलरी, त्याचबरोबरीने आपण पाहिलं असेल खेळाडूंसाठी देखील खेळाडू कक्ष आहेत. कॉमेंट्री बॉक्स देखील अगदी योग्य पद्धतीने इथे सजवलाय आणि त्याचबरोबरीने मुख्य व्यासपीठ ज्यावरती मान्यवर देखील विराजमान होऊन या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी बारकाईने सर्व काही गोष्टींचे केलेलं कामकाज या संपूर्ण प्रहार प्रीमियर लीग 14व्या पर्वामध्ये देखील हे देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल वैभव साठे यांचा. इथे देखील क्रॉस पॅटेड मोठा फटका खेळलाय, डिस्टन्स देखील गाठलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे आता मात्र जाईल 6 धावेंसाठी. सिक्सर. सहा षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे होतीये 54 धावा झाल्यात 6 षटकांच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 7 ची सुरुवात. शेवटचं षटक. पहिलाच बॉल. पुन्हा एकदा इथे 22 स्वरूपाची धाव असेल. सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 55. एक बॅटर बाद. या षटकानंतर पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल लगेच संपन्न केला जाईल. त्यामुळे जंजिरा टीम टॉस साठी लगेच कॉमेंट्री प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र भरकटला जाईलच. 5+1 बोनस स्वरूपाच्या या 2 धावा आहेत. थोडासा भरकटलेला मारा आहे. या संपूर्ण इनिंग मध्ये जर आपण बघितलं ना तर एक्स्ट्राच भरपूर खर्च केल्यात. 3 षटकांपर्यंत सामना आटोक्यामध्ये होता, परंतु त्यानंतर शिवनेरी पलटण या संघाकडून सुदर्शन केदार यांच्या बॅटमधून आपण पाहतोय विस्फोटक अंदाजामध्ये धावा बनवल्या गेल्यात आणि चांगली साथ इथे रविराज यांच्याकडून देखील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक धाव इथे प्राप्त केली आहे. पंच इथे निदर्शनात आणून देतील. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न केलाय आणि फेकी भरकटली आहे. इकडून तिकडे नुसती केलेली फेकाफेक. पंच कळवतील वाईट+2. या मोफतच्या 3 धावा आहेत. चुकांवरती चुका इथे होत आहेत आणि त्यामुळे धावफलक इथे सारखाच वाढत चाललाय. 60 धावा आतापर्यंत झाल्यात. बघा 10ची सरासरी गाठली. 3 षटकानंतर आपण बघितलं असेल 11च धावा होत्या, परंतु या येणाऱ्या काही षटकांमध्ये सुदर्शन केदार दमदार खेळी त्यांनी केली आहे. काहीसं बदलालित्य, परंतु पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावांमध्ये होणारी वाढ. या धावा मात्र रोखल्या गेलेल्या नाहीयेत. सातत्याने दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 61. 6.1 षटकाचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 61 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे.
खराब गोलंदाजी फार लांबलचक षटक होत चाललंय. बॉलिंग टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केलाय. व्हाईट बॉल साठी बॉलिंग टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केलाय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. यस, मुख्य पंचांच्या निर्णयाला पुन्हा एकदा आता बॉलिंग टीमने इथे चॅलेंज दिलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू गमावलाय, परंतु बॉलिंग टीमचा इथे रिव्ह्यू आहे आणि त्या रिव्ह्यूचा वापर केला जातोय. योग्य पद्धतीने चेंडू हाताळलाय की नाही याची पडताळणी केली जाते. सेकंड लाईनच्या बाहेर चेंडू पिच झालाय किंवा तो मार्गस्थ झालाय की नाही, या सर्व काही गोष्टींची इथे पडताळणी केली जाईल आणि टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर नक्कीच केला जाईल. पारदर्शकता आणि कुठल्याही संघावरती किंवा कुठल्याही खेळाडूवरती या ठिकाणी अन्याय होणार नाही याची प्रामुख्याने घेतलेली ही काळजी आहे. आणि ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय. पंचांचा निर्णय इथे येईल आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इथे रिव्ह्यू मात्र फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. रिव्ह्यू सक्सेस झालाय. इथे देखील दुहेरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील वेगात पूर्ण आहे. चांगला खेळ, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येमध्ये होणारी 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 63 धावा. 63 रन्स ऑन बोर्ड. 63 धावा आतापर्यंत झाल्यात. धावा झाल्यात. अजूनही या षटकातील शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 63 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पहिली विकेट दुसऱ्या षटकामध्ये गेली, परंतु त्यानंतर विकेटही गेली नाही आणि धावाही आल्यात. चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅटर मध्ये. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये तैनात. सिंगल वेगवान. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात मात्र क्रिकेट मधली आत्महत्या. धावबाद होऊन सुदर्शन केदार दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. अप्रतिम असा डावाला दिलेला आकार सुदर्शन केदार यांच्या बॅटमधून. रन बॉल इक्वेशन प्रमाणे त्यांच्या बॅटमधून धावा आल्या. 21 चेंडू खेळले आणि 21च धावा त्यांच्या बॅटमधून. जवळपास 22 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. परंतु एका बाजूने डाव सावरण्याचं काम राजीव यांनी देखील केलंय. 12 चेंडू आतापर्यंत खेळलेत. 20 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. सुदर्शन केदार इथे धावबाद होत आहेत. विकेटचं देखील पतन होत आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे सुदर्शन केदार बाद नक्कीच झाले. यष्टांच्या मागे यष्टीरक्षकाने देखील कमालीचं यष्टीरक्षण केलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. गौरव. चौसष्ट धावा झाल्यात. गौरव. पहिलाच बॉल आल्या बॉलला खेळून काढलाय. डीप काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. गौरव नावाप्रमाणे गौरवशाली फटका गौरव यांच्या बॅटमधून आलाय. जर्सी क्रमांक 18 आहे. विराट कोहली फॅन. आणि इथे मात्र आपण पाहतोय आल्या पहिल्याच बॉलवरती तुटून पडलेत. 6 धावेंची मोहर त्या चेंडूवरती लावली जाते. पुढचा बॉल बदलालित्य करण्याचा प्रयत्न. उजयष्टीच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा तर इशारा केलाय. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा इथे प्राप्त होते. फार खर्चिक गोलंदाजी. फार महागड षटक म्हणता येईल. फार लांबलचक असं षटक जे मैदानामध्ये सुरू आहे. 71 धावा आतापर्यंत झाल्यात. मुख्य पंचांकडे पुन्हा एकदा इथे निर्णय सोपवला जाईल. मुख्य पंचांकडून तिसऱ्या पंचांकडे इथे दाद मागितली जाते. फिल्डिंग टीम कडून हा निर्णय घेण्यात आलाय. ऑनफिल्ड डिसिजन आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. परंतु व्हाईट बॉल आहे. परंतु इथे त्या व्हाईट बॉलवरती तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते आणि सर्व काही गोष्टींमध्ये इथे पडताळणी केली जाईल. व्हाईट बॉल आहे की नाही, धावबाद आहेत की नाही, यष्टीचित आहेत की नाही, या सर्व काही गोष्टी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिल्या जातील. व्हाईट बॉल साठी आहे. तिसऱ्या पंचांकडे जो निर्णय सोपवला गेलाय तो व्हाईट बॉल आहे की नाही याच्यासाठी आहे. प्रामुख्याने आपण हे चित्र स्पष्टपणे पाहतोय. व्हाईट बॉल आहेत की नाही याची पडताळणी इथे केली जाणार आहे. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे.
आणि तिसरे पंच इथे नमूद करतील यस इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 71 धावा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. 71 धावा झाल्यात. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल देखील आपण करणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. हा चेंडू देखील लॉंग ऑनच्या दिशेने खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतील. चांगला प्रयत्न तिथे केला गेलाय. 2 धावा नक्कीच प्राप्त होत आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नात बॅटर धावबाद. 73 धावा झाल्यात तर विजयासाठी 74 धावींची गरज आहे. 74 धावा. चला शिवनेरी पलटण आपल्याला विनंती आहे वेळ खर्च न करता आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला पुढील मॅच साठी दोन्ही संघाचे संघनायक कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच या. चला सुदर्शन लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. आपल्याला विनंती आहे. तर आपणच वेळ लावला तर पुढे फार वेळ खर्च होईल. अजूनही यानंतर एक मॅच अजून एक मॅच इथे शिल्लक आहे. सर इथंच सर इथंच आवाज पाहिजे. तिकडं नाही आवाज द्यायचा कारण तिकडून कंप्लेंट येते. 10 वाजून गेले. आम्ही काय बोलतोय आम्हाला ऐकायला. पुढील मॅचचा टॉस बॉक्स मध्ये संपन्न केला जातोय आणि दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी लगेच जॉईन व्हा. प्रवीण सर तिथे जोडले जात आहेत आणि नाणेफेकीचा कौल इथे संपन्न केला जाईल. दुसऱ्या डावाची देखील सुरुवात होते. चला वेळ खर्च न करता आपण दुसऱ्या डावाकडे लगेचच वळतोय जिथे 73 धावांचा पाठलाग केला जाईल. ते हायलाइट्स आपण बघतोय. पहिल्या डावातील प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली परंतु सरते शेवटी जो फायटिंग स्कोर अपेक्षित होता तो फायटिंग स्कोर तर इथे उभा केलाय. प्रहार प्रीमियर लीग 2026 14वे पर्व आणि या 14व्या पर्वाचा आपल्या सर्वांना असलेला गर्व आहे. अप्रतिम असं नियोजन आयोजन. सनलाइट टू फ्लड लाईट. सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणारं शेड्यूल रात्री 12 वाजेपर्यंत या स्पर्धेचं केलेलं नियोजन आयोजन तब्बल 14 ते 15 तास. ही सर्व ऑफिशियल टीम आयोजन कमिटी या सर्व काही गोष्टी या सर्व काही तामझामामध्ये आपल्याला दिसून येत आहेत आणि त्याचमुळे या स्पर्धेची उंची संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जी अग्रस्थानी घेतली जाते. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेत. राहुल कोकाटे महाराष्ट्र पोलीस PSI आणि त्याचबरोबरीने नॉन स्ट्राईक एंड वरती देखील आपण राहुल कोकाटे यांना पाहतोय. तर स्ट्राईक एंड वरती योगेश आणि राहुल ही जोडी यानंतरच्या महत्वपूर्ण सामन्याचा टॉस आपण संपन्न करत आहोत. एका बाजूला असेल जंजिरा फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला पुरंदर किंग्स. सन्माननीय
रोहित भाऊ नांदुरकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करत आहोत. यानंतरच्या महत्त्वपूर्ण सामन्याचा टॉस मॅच क्रमांक 12 या ठिकाणी रोहित भाऊ नांदुरकर यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. जंजिरा फायटर्स या ठिकाणी टॉस जिंकला, निर्णय काय असेल? सर आम्ही पहिली बॉलिंग करू. जंजिरा फायटर्स टीमने टॉस जिंकला आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. पुढील मॅचचा टॉस देखील संपन्न झालाय आणि निर्णय आपल्यापर्यंत आलाय, परंतु इथे दुसऱ्या डावाची सुरुवात पहिल्याच बॉलवरती सुदर्शन यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. बॉल सीमारेषेच्या पलीकडे बिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर डावखुऱ्या शैलीचे बॅटर योगेश यांच्या बॅटमधून दमदार अशी सुरुवात. 6 धावेंची मोहर पहिल्याच बॉलवरती. पुढचा बॉल योगेश यांच्या साडी. पुन्हा एकदा पदलालित्य. मिड ऑफचं क्षेत्र खाली आहे, तिथून मात्र चेंडू खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. 2 बलाढ्य संघांची या मॅच मध्ये पडली आहे गाठ. धावसंख्या होते 8. कोण कोणावरती करेल मात? धावसंख्या होतीये 8. कोण विजयाने थोपटून घेईल पाठ? धावसंख्या होतीये बिनबाद 8. काहीशी चर्चा यष्टिरक्षक आणि गोलंदाजामध्ये होतीये, कारण सर्वात महत्वाचा जर खेळाडू क्षेत्ररक्षक जर कोण असेल तर तो यष्टिरक्षक आहे. कारण त्या क्षेत्ररक्षकावरती सर्व काही अवलंबून आहे. प्रत्येक खेळाडूची जागा, बॅटरची ती पोझिशन, बॅटर कशा पद्धतीने खेळणार आहेत, या सर्व काही गोष्टी प्रामुख्याने यष्टिरक्षकाला प्रथमतः समजून येतात. आणि त्यामुळे त्या क्षेत्ररक्षकावरती, त्या यष्टिरक्षकावरती क्षेत्ररक्षणाची सर्वात मोठी जबाबदारी असते. म्हणून सर्वात महत्वाचा जर कोणी खेळाडू असेल तर तो यष्टिरक्षक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वेगात येऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न. सिंगल इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9. पहिल्या 3 चेंडूंवरती 9 धावा, त्यामध्ये 1 सिंगल, 1 डबल आणि त्याचबरोबर 1 षटकार देखील आहे. परंतु स्ट्राईक वरती आपण पाहतोय राहुल कोकाटे, महाराष्ट्र पोलीस PSI या पदावरती कार्यरत असणारे, एक मोठ्या पदावरती कार्यरत असणारे महाराष्ट्र पोलीस. पहिलाच बॉल पदलालित्य डान्सिंग डाऊन द विकेट. मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. थोडीशी गती धाव घेत असताना कमी पडली. डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र इथे बॅटर अडचणीमध्ये आले असते. परंतु जर आणि तर असं बोलून नाही क्रिकेट खेळता येत. जर आणि तर वरती क्रिकेट खेळता येत नाहीये. तुम्हाला मात्र इथे 100% एफर्ट द्यावे लागतात. 100% तुमची उपस्थिती दर्शवावी लागते. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय 1 धाव. राहुल कोकाटे यांनी देखील आपला अकाउंट ओपन केलं 1 धावेने. धावसंख्या 10. इथे मात्र दांडी गोल. अगदी सरळ यष्ट्यांचा वेध. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. टो क्रशिंग यॉर्कर. आणि त्यानंतर मात्र बॉल इथे यष्ट्यांचा वेध घेतोय. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. योगेश यांची होतीये दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. आणि पहिलाच बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. काय चेंडू इथे हाताळलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. वेग, अचूक टप्पा आणि अक्षरशः मिडल स्टंप इथे उद्ध्वस्त केली आहे. लकडा तोड गोलंदाजी अप्रतिम. ज्या गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न योगेशांनी केला, 1 षटकार मारला, 1 दुहेरी धाव, 1 सिंगल देखील मिळवली. परंतु सरते शेवटी गोलंदाजांनी देखील आपला क्लास दाखवलाय. जागा इथे मिळाली आणि सरळ यष्ट्यांचा वेध इथे मात्र घेण्यामध्ये यश मिळालंय. धावसंख्या 10. पहिल्या विकेटच्या मोबदल्यामध्ये तर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सागर यादव गोलंदाजी मार्क वरती आहेत. बॅटिंग साठी आलेत, माफ करा. तर गोलंदाजी मार्क वरती सुदर्शन केदार. 10 धावा खर्च केल्यात. परंतु योगेश नावाचं वादळ देखील त्यांनी शमवण्याचं काम केलंय. पहिल्या षटक आहे. थोडस स्पीडअप आपण करूयात, कारण यानंतर देखील अजून एक मॅच आहे. 10:30 वाजत आलेले आहेत. याचा अर्थ 12 वाजेपर्यंतचं हे शेड्यूल त्यापेक्षा देखील अधिक होऊ शकतं, कारण अजूनही 6 ओव्हर आणि पुढच्या 14 ओव्हर, एकूण 20 ओव्हर आहेत. म्हणजे अजूनही 80 ते 90 मिनिटं, म्हणजे 1.5 तास इथून पुढे देखील होईल.
हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन आलेल्या कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला इथे मात्र तो चेंडू अडवता आला नाही. बॅकअप मिळत आहे. 1 से भले 2 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड. पहिले षटक इथे संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपण पाहतोय देवगिरी प्लास्टर या संघाची 12 धावा. 12 झाले हो. 2 काढले ना. 12 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिलं षटक संपलंय जे संमिश्र स्वरूपाचं आहे. म्हणजे ज्या षटकामध्ये धावाही आल्यात, ज्या गरजेच्या तेवढ्या धावाही आल्यात, परंतु एक विकेट ही देवगिरी ब्लास्टर या संघाने गमावली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील या स्पर्धेची चर्चा सातत्याने महाराष्ट्रभर होणार आहे. संपूर्ण जगभर देखील होईल. कारण उद्यापासून देखील एक मोठा प्लॅटफॉर्म, एक मोठी इथे प्रेक्षकांची आणि त्याचबरोबर खेळाडूंची मांदियाळी या स्पर्धेदरम्यान आपल्याला एकत्रित येताना पाहायला मिळणार आहेत. उद्या देखील काही ओपन गटातील खेळाडू, ISPL सारख्या स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू देखील उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. सकाळचं सत्र हे या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करणाऱ्या खेळाडूंसाठी आहे, परंतु दुपारच्या सत्रापासून संध्याकाळचं सत्र हे ऑल इंडिया ओपन गटातील खेळाडू, व्यावसायिक खेळाडूंसाठी देखील आपण राखीव ठेवलं आहे. उद्या देखील दिग्गज खेळाडू, मुंबई देखील उपनगर शहरातून देखील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर पुण्यनगरीतील देखील काही संघ, काही खेळाडू जे ऑल इंडिया ओपन गटामध्ये खेळतात ते देखील खेळताना पाहायला मिळतील. आणि उद्यापासून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एक मोठी उंची आपल्याला लाभताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पहिल्याच बॉलवरती आलेली सिंगल, त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती इथे धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु वेळेस कळवलेला नकार. धावसंख्या मात्र 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती अजय सुतार डावखुरे शैलीचे गोलंदाज आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. बघा, जागा बनवली जाते परंतु योग्य ती जागा इथे दर्शवली जात नाहीये. काहीशी चर्चा करतायत राहुल आपल्या बरोबरीच्या साथीदाराबरोबर. राहुल आणि सागर ही जोडी मैदानामध्ये. आरेस आरेस मैदानामध्ये आपण पाहतोय. आरेसची जोडी आहे आणि तीच ताकद मैदानामध्ये पाहायला मिळेल. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू खेळला परंतु ती ताकद इथे प्रदान करता आली नाही. खराब चेंडू होता परंतु ती ताकद किंवा ती टायमिंग इथे मात्र देता आला नाही. सागर यांच्या बॅटमधून आलेली सिंगल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 14. दुसरं षटक सुरू आहे. मॅचचं समीकरण आपण पाहतोय थोडंसं जुळवण्याचा प्रयत्न केला जातोय. 33 चेंडू आणि 60 धावींची अजूनही गरज. पुढचा बॉल इथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल आहे. लॉंगॉनच्या दिशेने सुदर्शन केदार वेगात येऊन चेंडू अडवतील. सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्येत एक ने वाढ. धावसंख्या 15. कासवाच्या गतीने इथे धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तो पूर्वीचा काळ होता जिथे कासव जिंकलं, परंतु आता काळ बदललाय. आता मात्र स्पर्धा लागली तर ससा नक्की जिंकेल, कारण आता वेगवान युग आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला वेग हा धारण करावाच लागतो आणि इथे मात्र वेगवान फटका खेळलाय, परंतु म्हणावा तसा प्रॉमिसिंग शॉट नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगल मिळेल. धावसंख्येमध्ये एक ने वाढ. धावसंख्या 16 आतापर्यंत एकूण गोळा केली आहे. ओव्हर झाली ना. 2 बॉल डॉट. 16 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि टेप बॉल षटक या स्पर्धेचे जनक, ज्यांची संकल्पना, ज्यांचं स्वप्न, ज्यांनी बोलून नव्हे तर सत्यात उतरवण्याचं काम केलं, ते सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं गळ्याचं ताईत म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ज्यांनी अवघड विषय अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितला आणि कित्येक अधिकारी ज्यांच्या माध्यमातून घडवण्यात आले, ते सर्वांचेच लाडके सर. इथे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी
सचिन ढवळे सर गोलंदाजी मार्क वरती आहेत. टेप बॉलचं षटक, महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी इथे येत आहेत. पहिलाच बॉल खराब आणि या खराब चेंडूवरती मात्र इथे प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मिळालेलं यश. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हा 4 धावेंसाठी. चौकाराने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 20 धावा. थोडासा खराब चेंडू इथे पाहायला मिळाला. चेंडू हातातून निसटला आणि त्यानंतर मात्र आउटफील्ड इतकी वेगवान आहे की इथे अशा प्रकारचे चेंडू अडवणं फार अशक्य आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत लागली परंतु सरते शेवटी ती शर्यत चेंडूने जिंकली आहे. आपण पाहू शकता 2 खेळाडू चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये होते, त्यामध्ये मात्र अपयश आलं. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील तर केली आहे परंतु ती अपील फेटाळून दिली जाते. कितीही दाद मागितली, कितीही तुम्ही तिथे चुकीचा निर्णय देण्यासाठी प्रवृत्त केलं तरी देखील हुशार पंच आहेत. निर्णय योग्यच आपल्यापर्यंत देतील. इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल. निर्धाव. पुन्हा एकदा डॉट आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. वारंवार निर्धाव चेंडू आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु इथे रिव्ह्यूचा वापर. मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज आहे. मुख्य पंचांनी ऑनफिल्ड डिसिजन इथे फेअर डिलिव्हरी कळवली आहे परंतु मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे बॅटिंग टीमने इथे चॅलेंज केलाय. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू असेल. बघूयात तो निर्णय इथे योग्य आहे की नाही. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज दिलाय तर बघूयात तो चॅलेंज इथे स्वीकारून निर्णय आपल्यापर्यंत कशा प्रकारे दिला जाईल. चेंडूचा टप्पा, त्यानंतर मार्गस्थ होण्याची दिशा आणि लगेचच इथे निर्णय सोपवला जातोय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. रिव्ह्यू इथे गमावलाय बॅटिंग टीमने. याचा अर्थ इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि लगेच ती पारदर्शकता आपल्याला बघायला मिळाली की नक्की कुठून चेंडू गेला. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आहे. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. सागर यांच्या ज्या बॅटिंगची जी शैली आहे, वेगात बॅट फिरवत आहेत परंतु गोलंदाज चातुर्याने ते व्हेरिएशन म्हणजे गती परिवर्तन केलं जात आहे. हळुवार पद्धतीने चेंडू हाताळला जातोय. म्हणजे एका बाजूने वेगात तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करताय परंतु गोलंदाज इथे हळुवार पद्धतीने. ही चक्रावून टाकणारी गोलंदाजी आहे. कधी कधी बॅटर म्हणतात की हा वेगात आला असता तर मी मारला असता परंतु गोलंदाज चांगला प्रयत्न करतायत. इथे मात्र कलात्मकतेने चांगला बॉटम हँडचा वापर, चांगला मनगटाचा वापर इथे करण्यात आलाय. रिस्पेक्ट दिलाय तिथे गोलंदाजाला. चांगल्या चेंडूला तुम्हाला सन्मान द्यावा लागतो. वेगळ्या पद्धतीने खेळून चालणार नाही. इथे विकेट गमावून देखील चालणार नाही. तिसरं षटक सुरू आहे. 22 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे आणि अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. सामन्याचं समीकरण अजूनही 25 चेंडू आणि 25 चेंडूंमध्ये 52 धावा. 2वरती 5, 25. विजयासाठी 5वरती 2. इथे मात्र विकेटचं पतन. सागर देखील इथे होत आहेत बाद. जो प्रयत्न होता विकेट घेण्याचा त्यामध्ये सचिन ढवळे सरांना मिळालेलं यश. अजून एका विकेटचं पतन होत आहे. 22 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये झेल टिपल्यानंतरचं ते सेलिब्रेशन देखील पाहायला मिळेल. एक सेलिब्रेशन होत आहे ते मैदानामध्ये आणि दुसरं होत आहे ते मुख्य व्यासपीठावरती. एका बाजूने इथे सचिन ढवळे सर विकेटचं सेलिब्रेशन इथे साजरे करतायत तर त्यांचे चिरंजीव इथे मात्र मुख्य व्यासपीठावरती त्यांचं सेलिब्रेशन इथे द्विगुणित करतायत. कौतुक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कौतुक करण्यासाठीच हे व्यासपीठ आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करा. कौतुक करण्यासाठी इथे व्यासपीठावरती देखील मंडळी आहेत, प्रेक्षक देखील आहेत आणि ते देखील तुमच्या चांगल्या कामगिरीची इथे स्तुती करणार आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा झाल्यात. कुठेतरी मजबूत पकड आता मात्र इथे निर्माण केली जाते. मागच्या षटकामध्ये देखील 6 धावा टेप बॉल ओव्हरमध्ये खर्च करण्यात आल्या. एक विकेट देखील तिथे प्राप्त होतीये. षटक क्रमांक मैदानामध्ये 4ला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सुदर्शन केदार बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. वैयक्तिक कोठ्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक आहे.
परंतु एका बाजूने आपण बघतोय विकेट जात आहेत, धावाही रोखल्या जात आहेत, परंतु आतापर्यंत राहुल कोकाटे थोडासा संयम दाखवतायत. संयम किती वेळाचा आहे. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. वाईडी स्ट्रॉंगॉनच्या दिशेने एक धाव वेगात पूर्ण केली. एकाच धावेवरती इथे समाधान आहे. रनिंग बिटवीन द विकेट ही फार महत्वाची आहे. आता मात्र वेगात धावा पूर्ण करणं फार गरजेचं आहे. पहिली धाव जर तुम्ही वेगात घेतली ना तर अशा परिस्थितीमध्ये दुसरी धाव देखील पूर्ण करता येते. परंतु एकाच धावेवरती समाधान. राहुल कोकाटे यांच्या बरोबरीने चैतन्य पवार मागच्या मॅच मध्ये देखील कमालीची षटकारबाजी त्यांनी केली आहे. इथे देखील बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 24 धावा. बघा प्रत्येक खेळाडूचा खेळण्याचा जो पॅटर्न आहे हा देखील वेगळा असतो. स्वभाव देखील वेगळा असतो. ॲग्रेशन देखील वेगळं असतं. सुदर्शन केदार हे ॲग्रेसिव्ह खेळाडू आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची चूक कुठल्याही खेळाडूने करणं हे परवडत नाही. आणि त्यांचा तो दबदबा आहे तो स्वाभाविक खेळ आहे. काही खेळाडूंचा स्वभावच सांगून जातो. इथे मात्र वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे क्षेत्ररक्षण खराब आहे. अगदी दोन्ही पायांमधून चेंडू निघून गेलाय. आणि आपण याच गोष्टीची चर्चा करत होतो की ज्या खेळाडूचं ॲग्रेशन पाहायची इथे मात्र उत्सुकता होती. मला वाटतं ते ॲग्रेशन दाखवलंय सुदर्शन केदार यांनी. खराब क्षेत्ररक्षण झालंय. आणि जो मुवमेंट आपण बघतो ना की एखाद्या वेळेस धावा रोखल्यात आणि कधी कधी काय होतं क्षेत्ररक्षण खराब होतं आणि त्यानंतर ज्या धावा येतात आणि जो स्टार्टर बसतो धावा येण्यासाठी तो स्टार्टर इथे बसलाय का पाहावं लागेल. नक्कीच पुन्हा एकदा सुरेख असं कमबॅक. उजव्या एसटीच्या लगत धाव घेण्याचा कुठलाही प्रकारचा प्रयत्न नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक केलंय इथे सुदर्शन केदार यांनी. अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे. प्रत्येक पर्वामध्ये सुदर्शन यांची कामगिरी. 28 धावा आतापर्यंत झाल्यात. रिक्वायर रन रेट 13.80 आहे. इथे देखील खोलवा टप्प्याचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सुरेखरित्या चेंडू अडवला. फेकी केली आहे. सिंगल मिळती आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 29. अजूनही मॅचचं समीकरण अजूनही 45 करायच्यात. 19 चेंडूंमध्ये 45. आता मात्र इथे धावा बनवाव्या लागतील. रोखण्याचं काम तर आतापर्यंत गोलंदाजांनी केलंय. परंतु येणारी 3 षटकं येणारे 3 नवीन गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा फटका खेळलाय आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात वजन. धावा अर्धा डझन. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होतीये ती बरोबर 35 धावा. आता येणारं समीकरण आहे 18 चेंडू आणि 39 धावेंची गरज. या षटकारानंतर पुन्हा एकदा सामन्याने कलाटणी घेतली आहे. बरोबर 13 धावा या प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. 13.00चा इथे रिक्वायर रन रेट आहे. 39 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल. कोण लागोपाठच्या 2 मॅच जिंकेल आणि कोण 1 मॅच जिंकेल आणि 1 पराभूत होईल. रिझल्ट आपल्या समोर येईलच. येणारे 18 चेंडू आहेत. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज इथे आमंत्रित केले जात आहेत. काहीशी चर्चा सचिन ढवळे सरांबरोबर इथे केली जाते. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 39 धावेंची गरज. 18 गेंदों में 39 रनों की जरूरत. 18 बॉल 39 रन्स टू विन. गोलंदाजी मार्कवरती सुमित वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी 5वं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय राहुल कोकाटे महाराष्ट्र पोलीस बॅटिंगसाठी आहेत. आतापर्यंत 8 चेंडूंमध्ये 9 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. बघूया 13 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. बनवायच्यात देखील आणि इकडून रोखायच्यात देखील. पहिलाच बॉल इथे भरकटला जातोय. पहिल्याच बॉलवरती अवांतर एक्स्ट्राच अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 36 धावा. 36 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. 38 धावा अजूनही गरजेच्या आहेत. 18 चेंडू आणि 38 धावा. 18 फॉर 38. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा. बघा शॉर्ट फाईन लेग किंवा शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट किंवा शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग या दिशेने कधी सरळ रेषेमध्ये चेंडू येत नाही. सगळ्यात अवघड जागा आहे ती. आणि आपण काय करतो सर्वात कमकुवत खेळाडू त्या ठिकाणी तैनात करतो.
आणि हीच चूक होते आणि त्यावेळेस त्या धावा येतात. त्यावेळेस त्या धावेंना इथे आकार दिला जातोय. पुन्हा एकदा भला मोठा प्रहार आणि बॉल जातोय चैतन्य पवार यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या पलीकडे. हा 6 धावेंसाठी षटकार. काय फटका इथे सजवलाय. पवारांची पॉवर मागच्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये देखील मोक्याच्या क्षणी आले आणि सूत्र आपल्या हाती घेतली आहे. जी बॅटिंग आतापर्यंत संथ गतीने सुरू होती, इथे शांतता भंग करणारी बॅटिंग चैतन्य पवार यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. चैतन्य पवार काय बॅटिंगला इथे आकार देत आहेत, काय धावसंख्येला इथे आकार देत आहेत. प्रत्येक बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये मिळालेलं यश, आल्या आल्या ठोकलेला षटकार. त्याचबरोबर या षटकामध्ये देखील पहिला चेंडू आला, रीड केला, उंचीचा, ताकदीचा, टायमिंगचा इथे फायदा घेतला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील धाडलाय. 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक सुरू आहे. ओव्हर स्टेपिंगसाठी इथे तिसरे पंचांकडे 6 धावा. षटकार आहे. काय दाखवत होते मी? ओव्हर स्टेपिंग कशाला दाखवतो? आता तेच बघून बोलणार ना. 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. मोठा फटका इथे खेळण्यात आला. बॉल हरवला की काय आहे, खराब झाला की नवीन आहे का जुना आहे? लवकर डिसिजन घ्या. जुना आहे का? चला जुना आहे चेंडू. 2 षटकानंतर जर का चेंडू हरवला अथवा ओला झाला किंवा खराब झाला तर जुना चेंडू दिला जाईल असं आयोजकांचं म्हणणं आहे. 43 धावा झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकारानंतर धावसंख्येमध्ये जी वाढ होतीये, 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात. रिक्वायर रन रेट देखील थोडासा इथे कमी होतोय, 11.62 वरती आहे. आता हे जे काही आकडे आहेत 11.62, 34, 36 या काही ग्राह्य धरल्या जात नाही. एक तर 11 करा किंवा 12 करा, 12.5 देखील करून चालणार नाही. अर्धी धाव इथे ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे 11 किंवा 12 असं सरळ सरळ रिक्वायर रन रेट आहे. 74 धावेंचा पाठलाग आहे. 43 त्यामधल्या झाल्या आहेत. अजूनही समीकरण दोन्ही संघांच्या बाजूने समान आहे, परंतु चैतन्य पवार आपल्या अनोख्या शैलीमध्ये करतायत बॅटिंग. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मात्र फसला जातोय. आता स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीप यामध्ये देखील तफावत आहे. 2 वेगवेगळ्या शॉटला आपण इथे कन्वर्ट करतो, परंतु अलीकडे आपण ज्यावेळेस कॉमेंट्री करतो त्यावेळेस एक तर स्विच हिटच हा शब्द वापरतो, परंतु रिव्हर्स स्वीप देखील हा वेगवेगळ्या, दोन्ही शैली काहीशा वेगळ्याच आहेत. ज्यावेळेस आपण एकाच ग्रीपमध्ये ज्यावेळेस आपण उलट दिशेने खेळतो त्यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप हा शब्द वापरला जातो, परंतु ज्यावेळेस ती बॅट पकडण्याची जी ग्रीप आहे ती जर बदलली गेली तर मात्र स्विच आणि स्विच हिटचा प्रयत्न केला असं मात्र त्या ठिकाणी संबोधित केलं जातं. इथे देखील आपण पाहिलं रिव्हर्स स्वीपचा इथे प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर मात्र वाईड यॉर्कर लागोपाठचे चेंडू इथे निर्धाव जात आहेत. षटकारानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव आहेत. 4.4 षटकांचा खेळ जो आतापर्यंत पूर्ण झालाय. 43 धावा झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 74 धावेंचा पाठलाग आहे. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॅट चेंज आणि यष्ट्यांच्या मागे इथे मात्र झेल टिपलाय. ते सेलिब्रेशन सचिन ढवळे सरांचं पाहायला मिळत आहे. मोठी विकेट इथे मिळवली आहे आणि स्वाभाविक आहे ज्या वेळेस मोठा मासा गळाला लागतो ना त्यावेळेस तो आनंद मात्र गगनात मावत नाही. पुन्हा एकदा तेच सेलिब्रेशन एक मैदानाच्या आतमध्ये आहे तर दुसरं इथे व्यासपीठावरती केलं जात आहे. शिवांश देखील इथे खुश आहेत. पप्पांनी इथे विकेट मिळवली आहे. संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. यष्ट्यांच्या मागे चांगलं कलेक्शन करतायत आणि ते सेलिब्रेशन, तो राग स्पष्टपणे दिसून आला, ते ॲग्रेशन इथे दिसून आलं आणि ते स्वाभाविकरित्या स्पष्टपणे दिसून येत आहे. झेल टिपल्यानंतर असं कधी ॲग्रेशन आपण सरांच्या माध्यमातून पाहिलं नव्हतंच, कारण सर्वांशीच अगदी आनंदाने आणि प्रेमाने वागणार हे व्यक्तिमत्व आहे.
परंतु ज्यावेळेस तुम्ही एखादं युद्ध किंवा कुठल्याही खेळामध्ये किंवा कुठल्याही मैदानामध्ये तुम्ही उतरताना त्यावेळेस ते थोडंसं ॲग्रेशन दाखवावं लागतं. कारण तेवढी बॉडी लँग्वेज म्हणजे तुम्ही आपण म्हणतो ना की एखाद्या खेळासाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण प्रिपेअर राहणं फार गरजेचं आहे. अगदी तसंच आहे. तुम्ही ज्यावेळेस स्वतःवरती ते प्रेशर किंवा स्वतःवरती ती जबाबदारी वाढवता त्यावेळेस ते ॲग्रेशन दिसून येतं. अजूनही एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी तुम्हाला सर्व काही गोष्टी साम दाम दंडभेद हा वापरावाच लागतो. इथे देखील आले आले हलक्या हाताने चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकललाय. सिंगल इथे मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 44 फुल ऑफ 3 विकेट. 5 षटकं संपलेत. 44 धावा झाल्यात. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 30 धावींची गरज आहे. 12 बॉल 30 विजयाचं समीकरण. 12 चेंडू आणि 30 धावींची गरज. नवीन बॅटर आपण पाहतोय अनंत कुमार. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे. आता ज्यावेळेस हिरो मैदानामध्ये येतो ना त्यावेळेस गर्दी होतेच. मग ती टाळ्यांची गर्दी होते, धाव्यांची गर्दी होते की नक्की काय होत आहे. वा, हेलिकॉप्टर इथे उडवायचा प्रयत्न होता. पंचांचा बोट आकाशाकडे आणि विकेटचं पतन. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये ठरलाय सबशेल 0. विकेटचं अजून एका पतन होत आहे आणि सेलिब्रेशन मैदानापेक्षा आता मात्र व्यासपीठावरती जास्त होत आहे कारण महत्वपूर्ण विकेट मिळवली आहे आणि त्यामध्ये इथे यष्टीरक्षकाचा देखील हातभार आहे. नाही नेहमीच आपण म्हणतो ना की एखाद्या वेळेस प्रेशर पेलता आलं नाही की बॅटर मात्र एखादी विकेट तिथे गमावली जाते आणि प्रेशरमध्ये कामगिरी करणं हे भल्याभल्यांना जमत नाही. भले भले बॅटर आहेत की त्यांना प्रेशरमध्ये ते सिच्युएशनमध्ये बॅटिंग अथवा गोलंदाजी करता येत नाही. परंतु इथे पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली जाते. सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. वैभव इथे आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत. वैभव तर गोलंदाजी मार्क वरती प्रतीक पाटील. इथे देखील शॉर्ट ऑन पुल दोघांच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल मिळते आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 45. 4 बॅटर बाद 45 धावा. येणारे 10 चेंडू आणि 29 धावींची गरज आहे. बघा सुरुवातीला राहुल इथे कोकाटे बॅटिंगसाठी आलेत. 9 चेंडू आतापर्यंत खेळलेत. 10 धावा आहेत. सुरुवातीच्या आघाडीचे बॅटर आहेत आणि आतापर्यंत आहे. बिग हिट खेळण्याची गरज आहे संघासाठी. पुढचा बॉल इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न परंतु लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होत होता परंतु क्षेत्ररक्षण तिथे आहे. अडवला जाईल चेंडू. सिंगल इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 46 धावा. म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकत नाहीये. सकाळच्या 17 पासून आपलं पहिल्या ओव्हर पासून इथे राहुल कोकाटे बॅटिंग करतायत. इथे देखील बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय आणि सिंगलच मिळते आहे. पुन्हा एकदा एकेरी धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 47 धावा. 1 धाव आहे. 8 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज. अभी नहीं चलेगा इक्का दुक्का. अभी नहीं चलेगा इक्का और दुक्का. मारना पडेगा अभी चौका और छक्का. चौकार आणि षटकाराची आत्ता खरी गरज आहे. आता बॅट ही उचलावीच लागेल. आता ती शांत ठेवून चालणारच नाही कारण लक्ष आता मोठं होत चाललंय. इथे मात्र भरकटलेला मारा आहे. वाईट बॉल आहे. अतिरिक्त आहे. यष्टीरक्षकांनी देखील कळवलं. पंचांकडे थोडीशी दाद गोलंदाजांनी कटाक्षाने पाहिलं. पंचांवरती प्रेशर निर्माण करण्याचं काम केलं गेलं परंतु इथे पंचांनी जो निर्णय दिलाय तो यष्टीरक्षकांना देखील मान्य आहे. धावसंख्या 48. अजूनही 26 करायच्या आहेत. इथे मात्र पदलालित्य चेंडू हवेत. जेल घेण्याचा प्रयत्न मात्र इथे फसतोय. 1 धाव तर वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी पूर्ण होईल का? नक्कीच पूर्ण होईल कारण महाराष्ट्र
पोलीस दलामध्ये कार्यरत आहे, तो फिटनेस रनिंगमध्ये आहेच, फिट आहे तो हिट आहे. आणि महाराष्ट्र पोलीस नेहमीच फिट आहेत आणि त्यामुळे ते हिट आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, 50 धावा संघाच्या बरोबर पूर्ण झाल्यात, परंतु उरलेल्या ते 24 धावा देखील बनवणं गरजेचं आहे. 7 चेंडू शिल्लक, 24 धावा. या चेंडूवरती जर बिग हिट आला तर सामन्यामध्ये कुठेतरी काहीतरी शिल्लक आहे, परंतु अजूनही एक चेंडू हाताळावा लागेल. अजून एक वाईट बॉल आहे, अजून एक संधी मिळतीये. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आहे. बचावात्मक भूमिका इथे प्रतीक पाटील यांच्याकडून पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर मात्र सिंगल सिंगल सिंगल, वाईट बॉल, त्यानंतर दुहेरी, परत एकदा वाईट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र शॉट आर्म पुल केलाय आणि सक्सेसफुल होईल का? नक्कीच आपण पाहतोय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉल चाललाय चौकारासाठी. 4 धावेंसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय खराब गोलंदाजी इथे केली, अंगभेदक मारा करण्याचा प्रयत्न केला. शॉट ऑफ गुड लेंथ वरतून चेंडू शरीराच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला. इथे फक्त दिशा देणं हे फार गरजेचं होतं आणि त्यानंतर धावसंख्येची दशा इथे मात्र बिघडली जाते. 55 धावा या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 6 चेंडूंमध्ये 19 धावेंची गरज आहे. अजूनही गेम ऑन आहे, चेस ऑन आहे. अजूनही इथे धावा होऊ शकतात, इथे अजूनही धावा रोखू शकतात. गोलंदाजांकडे भरपूर बॅलन्स आहे, परंतु तो खर्च करण्यासाठी बॅटरला कुठेतरी बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा धाडावा लागेल. काय मॅच रंगली आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच रंगणार यामध्ये मात्र तेळ मात्र शंका नाहीये. गोलंदाजी मार्कवरती डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज सुमित. पहिल्या षटकामध्ये 9 धावा केल्यात, खर्च केल्यात, 1 विकेट देखील मिळवली आहे, परंतु आता 19 धावा इथे डिफेंड करण्यासाठी सुमित. पहिलाच बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. जितका फेमस मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह नाहीये ना, तितक्यापेक्षा अधिक, त्यापेक्षा देखील हा क्रिकेट मधला कव्हर ड्राईव्ह आहे. काय सुरेखरित्या अक्षरशः मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा 4 धावेंसाठी चौकार आहे. काय सुरेख फटका खेळलाय 4 धावेंसाठी. पहिल्याच बॉलवरती चौकार. कहाणी में फिर से एक बार ट्विस्ट. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 15 धावींची गरज आहे. सुरेख फटका वैभव यांच्या बॅटमधून. वैभव साठे 3 चेंडूंमध्ये 6 धावा, 200चा स्ट्राईक रेट आहे. या स्ट्राईक रेटने पुढे धावा बनवण्यासाठी ते सज्ज आहेत, परंतु त्यांना रोखण्याचं काम सुमित कशा पद्धतीने करतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट. वा भाई वा. आता मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी सिक्सर. मोक्याच्या क्षणी ठोकलेला हा षटकार. क्या बात है. कहाणी में ट्विस्ट. वैभव यांच्या बॅट मधून सामन्याला कलाटणी देणारा हा फटका आहे. 2 चेंडूंमध्ये 10 धावा इथे खर्च केल्यात सुमित यांनी आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो वैभव खरंच हा कामाचा माणूस आहे. काम केलंय त्यांनी. गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, या संघाचा तो धुरंदर आहे. काय बॅटिंग केली आहे आतापर्यंत. कमालीची बॅटिंग. 65 धावा झाल्यात. 4 चेंडूंमध्ये 12 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. 4 चेंडूंमध्ये 12 धावेंवरती ते नाबाद आहेत. 65 झाल्यात. अजूनही येणारे 4 चेंडू आणि 9 धावेंची गरज. राहुल कोकाटे यांच्यावरचं थोडंसं प्रेशर रिलीफ केलंय, परंतु एका बाजूने डाव सावरणं देखील गरजेचं आहे आणि ते आतापर्यंत राहुल यांनी केलंय. 12 चेंडू खेळलेत, 17 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात, परंतु इथे वैभव साठे यांच्या बॅटमधून 4 मध्ये 12 आल्यात. पुढचा बॉल इथे देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, खेचून काढलाय. 1 धाव तर वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी होईल का पूर्ण? योग्य दिशेने फेकी आहे. कलेक्शन थोडंसं इथे फंबल आणि त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 3 चेंडूंमध्ये 12 धावा, तर 3 चेंडूंमध्ये 7 धावींची गरज आहे. 3 मध्ये 12 आल्यात, 3 मध्ये 7 करायच्या आहेत. बघूया हा 7-12 नक्की कुठल्या टीमच्या बाजूने जातोय. एका बाजूने देवगिरी ब्लास्टर आहे, तर दुसऱ्या बाजूने देखील शिवनेरीचे संघ आहेत. शिवनेरीचा संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. नक्की काय घडेल, काय होईल? आता मात्र उत्कंठा इथे शिगेला पोचली आहे. जे काही प्रेक्षक बसून मॅच बघत होते ते मात्र आता उभे राहिलेत, कारण मॅच अशा परिस्थितीमध्ये आली आहे की कुठला संघ नक्की जिंकेल
हे मात्र तुर्तास सांगता येणार नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच रंगणार यामध्ये मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल इथे देखील उजव्या एसटीच्या बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव एक्स्ट्राच, हे प्रेशर आहे. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेची वाढ. धावसंख्या होते ती 68. 3 चेंडू आणि 6 धावेंची गरज. 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू 6. पुढचा बॉल इथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल आहे. अंगावरती आदळला. 1 धाव इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. 2 चेंडू आणि 5 धावेंची गरज. 2 चेंडू आणि 5 धावा. सामना जर बरोबरीत सुटला तर काय आहे? 1-1 पॉइंट आहे का सुपर ओव्हर आहे?